सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 9403 695500 आणि 8552 86 89 89। गोकुळ हा आशिया खंडातील एक सर्वोत्तम चांगला चालणारा दूध संघ आहे। आदरणीय महादेवरावजी माडिक साहेब आणि आमदार आदरणीय PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो संघ चालू आहे। गेले 25 वर्ष 30 वर्ष अतिशय सुस्थितीत आणि 3, 13 आणि 23 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणारा हा दूध संघ आहे। महिन्याला 150 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतात। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्यावेळी शेतकरी नापिकीमुळे किंवा नैसर्गिकदृष्ट्या अडचणीमुळे ज्यावेळी आत्महत्या करत आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने एकही शेतकरीची आत्महत्या होत नाही। असा हा सुस्थितीत उत्तम चालणारा हा दूध संघ आहे। पण फक्त राजकीय द्वेषापोटी त्याची मी निवडणूक लढवणार, ते ताब्यात घेणार, महाडिकांना हद्दपार करणार, आमचं ठरलंय, गोकुळ उरलं, हे जे सगळं त्यांचं चालू आहे। तुम्ही आता बघा, आमदारकी त्यांना पाहिजे, पालकमंत्रीपद त्यांना पाहिजे, जिल्हाध्यक्षपद त्यांना पाहिजे, महापालिका त्यांना पाहिजे, जिल्हा बँक पाहिजे, सगळ्या संस्था त्यांना पाहिजेत, गोकुळ दूध संघ पण पाहिजे। तर हे लोकांना मला माहीत नाही कितपत रुचेल। हा चांगला चालणारा दूध संघ आहे। यामध्ये त्यांनी विनाकारण निवडणूक लावून लोकांना वेगळं काहीतरी अपप्रचार करता। राजाराम कारखान्याची निवडणूक तुम्ही बघा, घोषित झाल्यावर त्यांनी परवा ऑब्जेक्शन घेऊन अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून 1200-1300 सभासद रद्द केले। कुठले सभासद रद्द केले? ज्यांनी 5 वेळा म्हणजे 25 वर्ष जे मतदान करतायत ते लोक अपात्र केले, काही टेक्निकल कारणं सांगून, आणि अधिकाऱ्यांना ते दबाव टाकतायत आणि अधिकारी सत्ताधाऱ्यांचा ऐकावं लागतं अधिकाऱ्यांना। आम्ही आता हायकोर्टामध्ये गेलो, आम्हाला खात्री आहे तिथं आम्हाला न्याय मिळणार। पण अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्यांच्या संस्था मोडायच्या। राजाराम कारखाना उत्तम चालतोय, महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगला दर दिला जातो, योग्य वजन दिलं जातं। आज त्यांचा DY पाटील कारखाना त्यांनी बावड्यामध्ये आहे, त्या कारखान्यामध्ये किती सभासद आहे? तो 6,500 सभासद होते। कोऑपरेटिव्ह कारखाना होता तो। 4,000 सभासद एका रात्रीत त्यांनी कमी केले। असे करता येतात का? पण सत्तेचा गैरवापर करून त्यांनी केले। आता फक्त 2200 सभासद आहेत। 2200 सभासद असणारा अख्ख्या महाराष्ट्रातला एकमेव कारखाना तो आहे। सगळ्या लोकांचे अधिकार काढून टाकलेले आहेत। आणि इकडं मात्र सांगायचं की आम्ही तुमच्या भल्यासाठी करतोय, कल्याणासाठी करतोय, आणि लोकांना इथल्या सभासदांना वेगळं काहीतरी सांगायचं की बोगस सभासद आहेत। जे ऊस घालतात, हा नाना कदम ऊस घालत नाही का? सुनील कदम ऊस घालत नाहीत का? प्रत्येक वर्षी ऊस घालतात ना, तरी ह्यांना बोगस सभासद म्हणायचं, लोकांना सांगायचं की हे बोगस आहे। मोठ्या प्रमाणात 25 वर्ष जे ऊस उत्पादक ऊस घालतायत, 5 वेळा मतदान केलेलं आहे, त्यांना ते बोगस सभासद म्हणतायत। म्हणजे सत्तेचा गैरवापर करायचा। त्याच पद्धती गोकुळमध्येही तेच सुरू आहे त्यांचं। एक चांगला उत्तम चालणारा संघ आहे, जिथं कुठल्याही पद्धतीचं काही त्यांना सापडत नाही। पण स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारण त्यातनं करता येईल आपल्याला गोकुळच्या माध्यमातून, म्हणून त्यांना ते गोकुळची निवडणूक लढवायचे। त्याला गोकुळचे सभासद योग्य उत्तर देतील याची मला खात्री आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।